Praise the Lord, church. सर्वांना प्रेज द लॉर्ड. It's good to be here once again in the house of the Lord. पुन्हा एकदा देवाच्या घरामध्ये येणं यामुळे मला फार आनंद होत आहे. And as we remember the Borde family with their loss, बोर्डे कुटुंबियांची आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. त्यांच्या कुटुंबामध्ये जे नुकसान झालेलं आहे. it's always bittersweet because we know we are home with Christ, but yet there is a physical grieving that we have to go through. आणि आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस सर्व काही सुरळीत चालू असताना अशा काही घटना घडत असतात. कारण ख्रिस्त आपल्या बरोबर असतो, पण अशा गोष्टींना आपल्या जीवनामध्ये सामोरं आपल्याला जावं लागतं. And I would covet your prayers as we go back home this afternoon. आणि आजच्या दुपारीच आम्ही आमच्या घरी आमच्या देशी परत जात असताना सर्वांना विनंती करतो की आमच्यासाठी प्रार्थना करा. And we will be praying for you. आणि आम्ही देखील तुम्हासाठी प्रार्थना करत राहू. I think it's incredible the amount of rain that has come in the last 2 weeks. आणि मागील 2 आठवड्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणामध्ये झालेला आहे तो अवर्णनीय आहे. And I think it would be great to keep in touch so we would be praying for each other. आणि म्हणून आपण एकमेकांची प्रार्थनेमध्ये यासाठी आठवण ठेवूयात, एकमेकांना आपण प्रार्थनेमध्ये उचलून धरूयात. And if there are any practical needs that we can meet, we should do those. आणि त्याच प्रकारे प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक जर कोणाला काही मदत लागत असेल, काही गरजा असतील, त्याची पण आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनांमध्ये आठवण ठेवूयात. And so this morning I want to talk about 2 things that are, I think, very critical and rudimentary to Christian life. आणि आजच्या सकाळी मला अशा काही 2 मुद्द्यांवरती तुमच्याशी बोलायचं आहे की आपण ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना त्या गोष्टी आपल्याला फार कधी किचकट वाचत असतात. And we're going to begin in Genesis chapter 12. आणि उत्पत्ती याचा 12वा अध्याय यावेळेस आपण काढणार आहोत. We're going to look at first 4 verses. पहिली 4 वचनांकडे आपण लक्ष देणार आहोत. And what I want to talk about is trust and treasure. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर भरोसा ठेवणे आणि धनसंपत्ती राखून ठेवणे. Over the 20 years, मागील 20 वर्षांमध्ये counseling many people, आणि पुष्कळ लोकांना सल्ला मसलत करत असताना I have been asked this question more times than I want to remember. आणि जितका जास्त काळ मला ह्या गोष्टी लक्षात राहत आहेत, प्रश्न लक्षात राहत आहेत, कितीतरी वेळेस मला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. And the question is, Pastor Ben, प्रश्न असा मग ते मला विचारतात की पास्टर बेन, I read the Bible, मी पवित्र शास्त्र वाचतो, I read about all of these things that God blesses people in the Bible, पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर देव लोकांना आशीर्वाद देतो याविषयी देखील मी वाचतो, but I don't experience any of that in my life. पण माझ्या जीवनामध्ये यापैकी कोणत्याही गोष्टीचा अनुभव मला घडून येत नाही. I don't see people that I know experience those things in their life. आणि त्याच प्रकारे ज्या लोकांना मी ओळखतो त्यांनी देखील अशा कोणत्या गोष्टींचा आशीर्वादांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे असं मला काही दिसत नाही. So it is very difficult for me to believe. म्हणून माझ्यासाठी हे अतिशय अवघड होऊन जातं विश्वास ठेवण्यासाठी. How can I trust? मी कसं काय बरं भरोसा ठेवणार If I can't even see the simple basic things of Christian life incorporated in my life. आणि ख्रिस्ती जीवनामधली साधीशी पायाभूत गोष्ट माझ्या जीवनामध्ये पूर्णतेस जात नसेल. And so here's the word of God. आणि म्हणून या ठिकाणामध्ये देवाचं वचन आपल्याकडे येतं. I think that is a significant question Christian living. आणि मला असं वाटतं की ख्रिस्ती जीवन जगत असताना अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. What do I trust? मी कशावर भरोसा ठेवतो And what's my treasure? आणि मग माझी धनसंपत्ती नेमकी काय आहे. And so the first 4 verses of Genesis 12. आणि म्हणून उत्पत्ती याचा 12वा अध्याय आपण काढूया आणि वचन 1 ते 4 आपण वाचणार आहोत. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षांचे होते.
So this story begins very similar to Noah's. आणि आपण पाहतो की ही जी गोष्ट, ही कथा जी सुरू झालेली आहे ती बरोबर आपण पाहतो नोहाच्या कथेबरोबर मिळती जुळती आहे. In Noah's days, the world had become wicked. आणि नोहाच्या दिवसांमध्ये हे संपूर्ण जे जग आहे ते अतिशय दुष्ट झालेलं होतं. And God chose one man and started all over again. आणि परमेश्वर देवाने केवळ एका व्यक्तीची निवड केली आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. In Genesis 10 and 11, आपण पाहतो उत्पत्ती 10 आणि 11व्या अध्यायामध्ये it records the story of Noah's descendants. आणि नोहाचे जे सर्व वंशज पुढे आलेले आहेत त्यांची कथा आपल्याला सांगतं. And we learn that the world has become wicked again. आणि आपण पाहतो की जग पुन्हा एकदा दुष्ट वाईट बनलेलं आहे. And there's really only one family that belongs to the Lord. आणि फक्त एकच कुटुंब आता असं या पृथ्वीवरती राहिलेलं आहे की जे देवाचं खरोखर आपण त्याला मानू शकतो. And they were the descendants of Shem. आणि शेम हा जो नोहाचा मुलगा होता त्याचे हे वंशज आपण पाहतो. But it ends in chapter 11 with them living in a place of idolatry. पण आपण जर 11व्या अध्यायाच्या शेवटी जर पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये असं सांगितलेलं आहे की ते देखील मूर्तीपूजेमध्ये राहणारे लोक असे होते. And with the assumption that they had become idolaters too. आणि आपण पाहतो की ते देखील या सर्व जगाबरोबर मूर्तीपूजा करणारे लोक असे झालेले आहेत. And the last person in that line आणि त्या शेवटच्या ओळीमध्ये वचनामध्ये आपण पाहिलं की एका व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. and the name was Terah. त्याचं नाव आहे तेरह. And Terah has one son आणि तेरहाला एक मुलगा होता and his name was Abraham. आणि त्याचं नाव होतं अब्राहम. But Abraham was childless. पण आपण पाहतो की अब्राहमाला कोणतंही मूलबाळ नव्हतं. Now Terah's name means moon, आणि आता तेरहाचा अर्थ होतो चंद्र, which is the Hebrew metaphor that means the end. आणि आपण जर पाहिलं की इब्री भाषेमध्ये त्याचा रूपक अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो की आता संपलेलं आहे. So the godly line has succumbed to idolatry. आपण पाहतो की आता दैवी जी वंशावळ आहे ती आता मूर्तीपूजेपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. And Abraham is childless. आणि अब्राहम आता ज्यावेळेस पुढे येतो आपण पाहतो की त्याला कोणतंही मूलबाळ नसतं. So it looks like this whole thing is about to be destroyed again. आणि मग आता आपल्याला असं दिसत आहे की संपूर्ण आता जे चित्र आपल्या समोर आहे ते पुन्हा एकदा आता उद्ध्वस्त होणार आहे. If you look at the project of humanity that God started in the Garden of Eden, it seems like it's a failure. आणि आपण जर पाहिलं की परमेश्वर देवाने ज्या एदेनाच्या बागेमध्ये संपूर्ण चित्र जे उभं केलेलं होतं त्याचा मागचा हेतू, त्याचा मागचा उद्देश आता सर्व काही उद्ध्वस्त आणि नष्ट होताना दिसत आहे. But once again destroying the earth, पण पुन्हा एकदा आता पृथ्वी उद्ध्वस्त करायची आहे का? God does something different. त्याच्यापेक्षा वेगळं परमेश्वर या ठिकाणामध्ये करताना आपल्याला दिसतो. And he calls Abraham out तो अब्राहमाला बाहेर बोलवितो and gives him this promise आणि त्याला हे अभिवचन देतो that he will bless him. की तो त्याला आशीर्वादित करेल. And more than that, आणि त्याच्यापेक्षाही जास्त he will make their name great तो त्याचं नाव मोठं आणि महान करेल by making them a blessing to the entire world. संपूर्ण जगाला आणि सर्व राष्ट्रांना त्याच्यामुळे आशीर्वाद प्राप्त होईल. Like Noah, Abraham had found grace in the eyes of God. नोहाप्रमाणेच अब्राहमाला देखील परमेश्वराच्या दृष्टीमध्ये कृपादृष्टी प्राप्त झाली. And through him we are going to find grace. आणि त्याच्याद्वारेच आपल्याला देखील कृपेवर कृपा प्राप्त होणार आहे. The promise of blessing was an explicit promise of the coming of the Messiah. आणि जे अभिवचन मोठं आणि महान त्याला देण्यात आलेलं होतं ते म्हणजे एक मसीहा त्याच्या संतानामधून येणार आहे. Through Abraham's descendant, God would send a Messiah. अब्राहमाच्या वंशजामधून आणि पिढ्यांमधून मसीहा पुढे येणार आहे. And that would bless all the families of the world. आणि संपूर्ण राष्ट्रांच्या सर्व कुटुंबांना आणि परिवारांना त्यामुळे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. And like Noah's ark, this Messiah would shield people from God's wrath. आणि नोहाच्या तारूप्रमाणे सर्व जे देवाचे लोक आहेत त्या लोकांना परमेश्वर देवाच्या क्रोधापासून तो राखणार आहे. And commence a new creation. आणि त्याच प्रकारे एक जी नवीन निर्मिती आहे त्याला अशी आज्ञा देणार आहे. A new race. आणि त्याच प्रकारे त्यांना एक नवीन उद्देश देणार आहे. A race that no longer loved evil. आणि आपण पाहतो की अशा प्रकारचे वंशज आणि पिढ्या की जे कोणत्याही प्रकारे दुष्टतेकडे जाणार नाहीत But loved God as they were intended to. पण ज्या प्रकारे त्यांना हेतू आणि उद्देश देण्यात आलेला आहे की ते फक्त परमेश्वर देवावरच प्रीती करतील. The blessing God is talking about here is the blessing of salvation. या ठिकाणामध्ये परमेश्वर देव ज्या आशीर्वादांविषयी बोलत आहे तो तारणाचा आशीर्वाद आहे.
It would start in Abraham's house, आणि तो अब्रामाच्या घरापासून सुरुवात झाला, but he would extend to the entire world. पण आपण पाहतो की तो संपूर्ण जगामध्ये, जगातील परिवारांमध्ये पसरलेला आहे. And so what was required of Abraham to receive this promise and become this blessing? आणि मग आता हे अभिवचन अब्राहामाला प्राप्त करण्यासाठी आणि त्याद्वारे संपूर्ण राष्ट्रांना आशीर्वादित होण्यासाठी अब्राहामाला कोणती गोष्ट करण्याची गरज होती? That is a good question for you and I to ask. आणि तुम्हाला आणि मला विचारण्यासाठी हा अतिशय उत्तम असा प्रश्न आहे. What does God require of me परमेश्वर देवाला माझ्यापासून कशाची गरज आहे? to receive his promises in the word of God देवाच्या वचनामध्ये सांगितलेले त्याचे अभिवचन स्वीकारण्यासाठी and become this blessing? आणि हा आशीर्वाद सिद्ध होण्यासाठी How can I experience this? मी कसा याचा अनुभव घेऊ शकतो? Well, here's what Abraham had to do. आणि या ठिकाणामध्ये अब्राहामाला ही गोष्ट करण्याची गरज होती. And this is a principle आणि हेच एक तत्व आहे that you and I की तुम्ही आणि मी have to learn. ते शिकण्याची गरज आहे. And the principle is this. आणि जे तत्व आहे ते हे आहे, He had to leave everything त्याला सर्व काही सोडायचं आहे so that he can obtain this. जेणेकरून त्याला हे सर्व प्राप्त होईल. Leave everything he knew त्याला जे काही ठाऊक होतं ते सर्व सोडायचं so he can obtain it. जेणेकरून तो ते प्राप्त करू शकेल. He had to take his hands off everything he owned, जे काही त्याच्या सर्व मालकीचं होतं त्यावरून आपला हात त्याला काढायचा होता. everything he loved, जे कशावर गोष्टींवर त्याचं प्रेम होतं in order to become God's child and God's vessel. आणि परमेश्वर देवाचं लेकरू आणि परमेश्वर देवाचं पात्र होण्यासाठी He had to believe God for the impossible. आणि ज्या सर्व गोष्टी त्याला अशक्य वाटत होत्या त्या सर्व अशक्य गोष्टींसाठी त्याला फक्त परमेश्वर देवावर विश्वास ठेवायचा होता. Now that's hard, isn't it? आता ते खरोखर कठीण आहे, Because that comes to you personally. Would you do it? आणि जर तुमच्याकडे वैयक्तिक रीतीने अशी जर गोष्ट आली तर तुम्ही ते स्वीकारू शकाल का? Will you trust God in your life at that level? आणि अशा प्रकारच्या पातळीवर तुम्ही परमेश्वर देवावर प्रीती कराल का? You see, Abraham and Sarah were childless, अब्राम आणि सारा यांना कोणतंही मूलबाळ नव्हतं, which is a challenge to every couple. जे प्रत्येक जे जोडपं आहे त्यांच्यासाठी एक अतिशय मोठं आव्हान आहे. Verse 4 tells us that Abraham was 75. वचन 4 मध्येच आपण पाहिलं की अब्रामाचं वय 75 वर्ष होतं And probably Sarah was well into her 60s. आणि आपण पाहिलं की साराचं वय पण जवळपास ती 60 मध्ये असणार आहे. We know that it's almost impossible to have kids at that age. आणि आपण पाहतो की आता अशा जर कोणाचं वय असेल तर त्यांना मूलबाळ होणं अतिशय अवघड गोष्ट आहे. And Abraham was told to forsake all of that evidence which was right in front of them. आणि त्यांच्या समोर जे सर्व प्रकारचे असे सिद्धता होत्या, जे पुरावे होते, ज्या गोष्टी होत्या त्या सर्व अशक्य आणि असंभव अशा वाटत होत्या. And venture out into the unknown. आणि त्यांना आता ते सर्व परमेश्वर देव सोडायला सांगत आहे. त्यांना जो प्रदेश माहिती नाही त्या ठिकाणामध्ये जाण्यास सांगत आहे. Trusting nothing आणि कशावरही भरोसा ठेवून न चालता except the promise of God. फक्त त्यांचा भरोसा देवाच्या अभिवचनावर आहे. So I want to share 4 things with you. आता या सकाळी मला तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. To understand हे समजून घेण्यासाठी how we can experience आपण कसा अनुभव घेऊ शकतो God देवाचा and experience His plan आणि त्याच्या सर्व योजनांचा for your life. तुमच्या जीवनासाठी. So you no longer are sitting and hoping that you can somehow experience God again. जेणेकरून पुन्हा एकदा तुम्ही बसून असा विचार करू शकणार नाही की खरोखर कसा काय परमेश्वर देव मला याद्वारे आशीर्वादित करू शकतो. So number 1, पहिली गोष्ट आपण पाहतो, following God means परमेश्वर देवाच्या मागे जाणे म्हणजे venturing out into the unknown. आणि ज्या गोष्टी आपल्याला ठाऊक नाहीत त्या गोष्टींकडे मार्गक्रमण करायला लागणे. Now look at Abraham's life. अब्रामाच्या जीवनाकडे आता बघा. Abraham had to trust God with a completely unknown future. आणि अब्रामाला आता परमेश्वर देवावर विश्वास ठेवायचा होता अशा भविष्यावरती जे त्याला बिलकुल ठाऊक नव्हतं. God said to Abraham, go. आणि परमेश्वर देव अब्रामाला म्हणतो की तू जा. And Abraham said, where? Which is normal. आणि आता अब्राम विचारतो आता कुठे जायचं, मला तर ठाऊक नाही. And God says, I'll show to you. आणि देव त्याला म्हणतो की मी तुला दाखवेन. Can you imagine if I asked you this morning, आणि तुम्ही कल्पना करू शकता का या सकाळी मी जर तुम्हाला विचारलं hey, could you go over there? की तू त्या ठिकाणी जाशील का?
And you said, where? तुम्ही मला विचाराल कुठे जायचं, And I'll tell you, just start going and I'll tell you. आणि मी तुम्हाला मग सांगेल की तुम्ही चालायला लागा, मी तुम्हाला सांगतो. I'll call you on the phone. मी तुम्हाला फोन करत सांगत जाईल. But until I call you, keep going. पण जोपर्यंत मी तुम्हाला फोन करत नाही तोपर्यंत तुम्ही चालत राहायचं आहे. Where? कुठे जायचं पण, Just keep walking. फक्त चालत राहा. That's what God did to Abraham. आणि हेच परमेश्वर देवाने अब्राहामाबरोबर केलं. So Abraham just left his nation, left his people, took his wife, took his possession, and left. आणि म्हणून अब्राहामाने आपला देश सोडला, आपले नातेवाईक सोडले, आपल्या पत्नीला घेतलं आणि त्याच प्रकारे आपली धनसंपत्ती घेतली आणि चालायला लागला. Then God says to Abraham, आणि मग परमेश्वर देव अब्राहामाला म्हणतो, I'll give you a son. मी तुला एक पुत्र देईन. And Abraham asked God, how? मग अब्राहाम परमेश्वराला विचारतो, कसं काय? Sarah even laughed. आणि सारा देखील त्यामुळे हसली. And God said to him, just follow me. आणि देव त्याला फक्त म्हणतो की तू फक्त माझं अनुकरण कर. Then later in life, मग पुन्हा एकदा आपण त्याच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट घडताना बघतो. God will say to Abraham, आता अब्राहामाला परमेश्वर देव काय म्हणतो, go to the top of the mountain and sacrifice your son. आणि आता तू पर्वत शिखरावरती जा आणि त्या ठिकाणामध्ये आपल्या पुत्राचा यज्ञ कर. And Abraham says to God, why? आणि मग आता अब्राहाम परमेश्वराला विचारतो, का बरं? And God says, just do what I'm asking you to do. आणि देव त्याला म्हणतो की जे मी तुला करायला सांगत आहे ते फक्त तू कर. See, every step, Abraham had to follow God into the unknown. आणि आपण पाहतो की जी प्रत्येक गोष्ट त्याला आपल्या भविष्य काळामध्ये अंधुक दिसत आहे, त्याला कोणतीही ठाऊक नाही, त्याला फक्त परमेश्वर देवाच्या सांगण्याप्रमाणेच पाऊल टाकायचं होतं. Somebody once said this, कोणीतरी असं म्हटलेलं आहे, what God was saying to Abraham, परमेश्वर देव जे काही अब्राहामाला सांगत होता, close your eyes तुझे नेत्र बंद कर and just take my hand. आणि फक्त माझा हात तू धर. Think about that. याचा विचार करा. That's what God's asking you and I to do when He says, if you want to experience me. आणि परमेश्वर देव आपल्याला पण हेच सांगत आहे, जर तुम्हाला माझा अनुभव घ्यायचा आहे तर जे काही मी सांगेल त्याप्रमाणे तुम्ही पुढे पाऊल टाका. Very few people are willing to do that, aren't they? Including me. आणि त्यामध्ये मी देखील आहे. फारच थोडके लोक असे आहेत की जे असा करण्याचा प्रयत्न करतात आणि पुढे जातात. As soon as God wants me to do something, I have million questions. आणि ज्या प्रकारे देव मला सांगत आहे, ज्यावेळेस देव मला सांगतो की असं असं कर, माझ्या अंतःकरणामध्ये पुष्कळशे लाखो प्रश्न उभे राहतात. I don't want to do anything until I have my questions answered. जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत तोपर्यंत मी पुढे पाऊल टाकणार नाही. At least some of those questions satisfactorily. आणि ते उत्तरं पण मला अतिशय माझं मनाचं समाधान करणारीच असली पाहिजेत. And then I wonder why I don't experience God. आणि मग मी असा विचार करू लागतो की देव माझ्या प्रश्नांची उत्तरं का बरं देत नाही. God, if I can just surrender this to you, what will happen? आणि परमेश्वर देव, जरी मी ही गोष्ट तुला समर्पित केली तर माझ्या जीवनाबरोबर काय होईल. Why is it that you can't tell me where you're taking me? आणि तू मला कुठे घेऊन जात आहेस हे तू मला का बरं सांगत नाहीयेस. What is it that you're looking from me? आणि तुझी अशी कोणती इच्छा आहे की तू माझ्या जीवनामधून शोधत आहेस. And God says, close your eyes, hold my hand. देव फक्त एकच गोष्ट सांगतो, आपले नेत्र बंद कर आणि माझा हात धर. God's not telling you to turn off your mind. आणि परमेश्वर देव तुम्हाला हे सांगत नाही की तुमचं जे मेंदू आहे, तुमची जी बुद्धी आणि विचारशक्ती आहे ती बंद करून टाका. The question is, when you seek after the Lord, प्रश्न असा आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाचा शोध घेता and you figure out it's really God, आणि ज्यावेळेस तुम्हाला हे समजतं की हा खरोखर देवच आहे, the question is, will you trust Him? मग प्रश्न असा येतो की तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवणार का. See, again and again and again in the scriptures, men and women have been asked by God to trust Him. आणि पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, जे स्त्री आणि पुरुष होते त्यांना सांगण्यात आलेलं आहे की देवावर, परमेश्वरावर भरोसा ठेवा. And I can say this with assurance to you and I. आणि तुम्हाला आणि मला ही गोष्ट मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो, You will never know God or experience what He has for you आणि तुम्ही कधीही परमेश्वर देवाचा आणि त्याने दिलेल्या गोष्टींचा, त्याने साठवून ठेवलेल्या प्रत्येक पदार्थांचा कधीही अनुभव घेणार नाही if you're not willing to go into the unknown with God. जोपर्यंत जे भविष्य तुम्हाला माहिती नाही तो तिकडे जाण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाहीत. Because you really don't trust Him. कारण का तर खरोखर तुम्ही त्याच्यावर अजूनपर्यंत भरोसा ठेवत नाहीयेत.
See, that is very true about myself. माझ्या स्वतःविषयी ही गोष्ट तेवढीच खरी आहे And I am learning. आणि मी अजून शिकत आहे. Will I trust him मी त्याच्यावर भरोसा ठेवणार का? into the unknown? जी गोष्ट मला ठाऊक नाही, भविष्य मला अंधुक वाटतं, त्या ठिकाणामध्ये पाऊल टाकण्यासाठी. Secondly, दुसरा मुद्दा, God's calling to salvation and his commissioning us into a mission. आणि आपण पाहतो की परमेश्वर देवाचं आपल्याला तारण्यासाठी बोलाविणं आणि त्याच प्रकारे परमेश्वर देवाचं आपल्याला कोणती तरी मोहीम फत्ते करण्यासाठी बोलाविणं. See, notice that God's first call to Abraham is also commissioning him into a mission. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वर देवाने प्रथमतः अब्राहमाला पाचारण केलं, त्याला बोलाविलं, त्याच्या मागे त्याने एक मोहीम देखील लावून दिलेली होती. Sometimes there is a misconception among Christians. ख्रिस्ती लोकांमध्ये पुष्कळ वेळेस आपण ही चुकीची संकल्पना पाहाव्यास बघतो. I get saved, आणि माझं जर तारण झालेलं आहे, then at certain time in my life, मग माझ्या जीवनामध्ये आणखीन कुठेतरी भविष्य काळामध्ये अशी वेळ येईल, when it's the right time, ज्यावेळेस ती योग्य वेळ असेल, then God will ask me to do something for him. मग परमेश्वर देव मला सांगेल की तू आता माझ्यासाठी असं असं कर. Majority of the time in the scriptures, पण आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये जर आपण वेगवेगळे संदर्भ पाहिले it's not the case. आणि आपण पाहतो की तशी काही संकल्पना आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सापडत नाही. When God called Moses ज्यावेळेस परमेश्वर देवाने मोशेला बोलाविलं in the desert, त्या अरण्यामध्ये, and he was by the burning bush, आणि आपण पाहतो की ते जे झुडूप जे जळतं होतं त्या ठिकाणामध्ये तो उभा होता, and he said to him, Moses, you belong to me, आणि तो मोशेला म्हणतो की मोशे तू माझा आहेस, but I have a message for you to go tell Pharaoh. पण आता माझ्या एक तुझ्यासाठी एक निरोप आहे, संदेश आहे की तू फारोकडे जा आणि तो संदेश सांग. When Jesus called Peter ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने पेत्राला बोलाविलं to be his disciple, त्याचा शिष्य होण्यासाठी, he was casting his net on the other side, आपण पाहतो की तो जी आपली जाळी आहे तो दुसऱ्या बाजूला टाकत होता, and when they pulled those nets filled with fish, आणि ज्यावेळेस त्यांनी ते जाळ ओढत होते, जी जाळी पूर्णपणे माशांनी भरलेली होती, and Jesus said to Peter, you're going to be a fisher of men. आणि त्यावेळेस येशू पेत्राला काय सांगतो की तू आता मनुष्य धरणारा होशील. When God appeared to Paul on the road to Damascus in Acts 26, आणि आपण पाहतो की प्रेषित यांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की ज्या अध्यायात त्याला दिमिश्काच्या रस्त्यावरती पौलाला येशू ख्रिस्ताचं दर्शन होतं. see, once again we see God calling the person, but also giving the mission he has for that person. त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त परमेश्वर देव दोन गोष्टी करत आहे, एक तर त्याला बोलावित पण आहे आणि त्याला एक कामगिरी, त्याला एक काम, त्याला सेवा पण सोपवून देत आहे. It's the same thing for you. तुमच्यासाठी पण तीच गोष्ट आहे. He blesses you to be a blessing. तो तुम्हाला आशीर्वादित करतो की जेणेकरून तुम्ही आशीर्वाद म्हणून सिद्ध व्हावं. He never pulls you in without putting you out. आणि तुम्हाला तो बाहेर टाकण्याच्या ऐवजी तो तुम्हाला कधीही त्याच्या अगोदर बोलावित नसतो. See, Jesus said in John chapter 15 and verse 8, आणि येशू ख्रिस्त योहान याचा 15वा अध्याय वचन 8 मध्ये काय म्हणतो, you did not choose me, तुम्ही माझी निवड केली नाही, but I chose you, पण मी तुमची निवड केली आहे, that you would go forth and bring fruit, की जेणेकरून तुम्ही पुढे जाल आणि फळ आणाल, that my Father is glorified, जेणेकरून माझा जो पिता आहे तो गौरविला जाईल, and you bear much fruit. आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल, तुम्ही फळ उपजवाल. So God chose you and I so that you would be a blessing. म्हणून परमेश्वर देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे की जेणेकरून आपण स्वतः आशीर्वाद असे सिद्ध होऊ, Blessing to someone. कोणत्या तरी व्यक्तीसाठी एक आशीर्वाद म्हणून आपण सिद्ध होऊ, That's good news. आणि ती एक चांगली वार्ता आहे. Maybe you are like me. Sometimes you feel like I've got nothing to offer. आणि कधी कधी तुम्ही माझ्यासारखे होऊन जाल, किंवा कधी कधी तुम्ही अशा प्रकारे म्हणाल की माझ्यासाठी देण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी काहीच नाहीये. My life is a mess. I don't even know if I'm saved. आणि मला हे पण माहिती नाही की माझं तारण झालेलं आहे की नाही, मी कुठेतरी हलवलेलं आहे, माझं जीवन पुन्हा गोंधळ सापडलेलं आहे. And so that leads me to my third thing. आणि आता याच मुद्द्यावरून आपण तिसऱ्या विषयाकडे बघतो. God saved you, देवाने तुमचं तारण केलं, but He blessed you to be a blessing. पण त्याने तुम्हाला आशीर्वादित पण केलेलं आहे यासाठी की तुम्ही पुढे जाऊन आशीर्वाद म्हणून एक सिद्ध व्हावं. Now, is that how you see the blessings in your life? आता मग तुम्हाला या गोष्टींवरून तुम्ही आशीर्वादित झालेला आहात की नाही हे समजतं की नाही. Here's a question या ठिकाणामध्ये प्रश्न येतो, I want you to consider this morning. आणि या सकाळी तुम्ही या प्रश्नावर विचार करावा अशी माझी इच्छा आहे. Are you a reservoir or are you a channel? आणि तुम्ही एक प्रकारचं कोणतं तरी जलाशय आहात किंवा तुम्ही कोणत्या तरी प्रकारचं एक माध्यम आहात.
If you are honest in your life जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रामाणिक असाल in front of the Lord, परमेश्वर देवासमोर, are you a reservoir that just takes it in? आणि तुम्ही अशा प्रकारची एक व्यक्ती आहात का की जे फक्त घेतच राहतं, तुम्हाला फक्त घ्यायलाच आवडतं? Or is your life a channel? का तुमचं जे एक जीवन आहे ते अशा प्रकारचं एक माध्यम आहे? A true story I heard about this guy. आणि एक व्यक्ती आहे, त्याच्याविषयी एक सत्य कथा मी ऐकलेली आहे. He was a multimillionaire आणि तो भरपूर धनवान करोडपती असा व्यक्ती होता. and he writes many checks to many ministries. आणि आपण पाहतो की पुष्कळ सेवा कार्य करतात, आणि पुष्कळसे जे चेक आहेत ते लिहिलेले होते. So somebody asked him, त्याला कोणीतरी एक प्रश्न विचारला, what is your life goal? आणि तुझ्या जीवनाचं नेमकं उद्देश काय आहे मला सांग. He says, before I die, तो असं म्हणतो की मी मरण्याच्या अगोदर I want to write my check that the bank cannot cover. आणि मला असा एक चेक लिहायचा आहे, त्यावर अशी एक रक्कम लिहायची आहे जी बँक ते चेक पास करू शकत नाही. I want to give everything I have to serve the Lord. आणि माझ्याकडे जे काही आहे, जो काही पैका आहे, तो सर्व देवाच्या कार्याकरिता खर्च करायचा आहे. See, if you're a channel आणि जर तुम्ही अशा प्रकारचं एक केंद्रबिंदू किंवा माध्यम आहात and you believe that you've been loved by God, आणि तुम्ही असा विश्वास ठेवता की परमेश्वर देव माझ्यावर प्रीती करतो, then you'll show that by loving people. मग तुम्ही ते दाखवून द्याल आपल्या वर्तणुकीद्वारे परमेश्वर देवाच्या लोकांवर प्रीती करून. And so if you have been blessed with money, आणि म्हणून जर तुम्ही पैशाद्वारे आशीर्वादित झालेला असाल, then you will share your money. मग तुम्ही तुमचे पैसे लोकांना द्याल. If you have been blessed with wisdom, जर तुम्हाला शहाणपणाने परमेश्वर देवाने आशीर्वादित केलेलं आहे, then you will share your wisdom. तर तुम्ही तुमचं जे शहाणपण आहे ते लोकांच्या कार्यासाठी वापराल. If you have been given talent or skill, जर तुम्हाला कोणतं तरी कला, कोणतं तरी कौशल्य देण्यात आलेलं आहे, then you will share your talent and skill. मग तुम्ही तुमचं कला कौशल्य लोकांच्या चांगल्यासाठी वापराल. You'll share your abilities. तुम्ही तुमची जी क्षमता आहे ती लोकांसाठी वापराल. You see, to receive the blessing, आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी you have to become the blessing. तुम्हाला सर्वात प्रथम आशीर्वाद व्हावं लागेल. You have to take your hands off तुम्हाला प्रथम तुमचे हात बाजूला काढावे लागतील about everything प्रत्येक गोष्टीपासून, and make God our trust and His kingdom your delight. आणि तुम्ही याच्यामध्ये आनंद घेतला पाहिजे, मनोरम घेतला पाहिजे की मी परमेश्वर देवाचा आहे आणि त्याच्या राज्यावर मी भरोसा ठेवतो. See, God wasn't calling Abraham to say, I just want to be a little part of your life here. आणि परमेश्वर देव अब्राहमाला या कारणासाठी बोलावित नव्हता की अब्राहमा, तुझ्या संपूर्ण जीवनापैकी फक्त थोडासा भाग मला हवा आहे. Just give me a little bit of this. फक्त मला तुझ्या जीवनाच्या भागापैकी थोडासा भाग देऊन टाक. We'll make a few tweaks over here. आणि या ठिकाणामध्ये आपण काही गोष्टी परावर्तित करूयात. No, God called Abraham to a whole new basis in life. पण आपण पाहतो की परमेश्वर देवाने अब्राहमाला संपूर्ण नवीन जीवन कार्यासाठी, नवीन मार्गासाठी बोलाविलेलं होतं. Remember, Abraham was rich, आणि हे लक्षात ठेवा, अब्राहम श्रीमंत व्यक्ती होता. and God wanted him to know that he cannot find his security in his wealth. आणि परमेश्वर देवाची अशी इच्छा होती, अब्राहमाने हे जाणावं की त्याची जी सुरक्षा आहे ती त्याच्या धनसंपत्तीमध्ये नाही, But he would find his security only in the Lord. पण त्याला त्याची जी सुरक्षा आहे ती फक्त परमेश्वर देवामध्येच सापडेल. No longer was Abraham going to spend his life building his own kingdom. आणि अब्राहम आता इथून पुढे आपलं जीवन खर्ची करणार नाही, त्याचं स्वतःचीच धनसंपत्ती, स्वतःचाच परिवार स्थापित करण्यामध्ये. You see, following God देवाचं अनुकरण करणे is not just adding a little bit of God into your and my life. याचा अर्थ असा होत नाही की परमेश्वर देवाच्या जे त्याचा संपूर्ण अंश आहे त्याच्यापैकी थोडासा अंश माझ्या जीवनामध्ये घ्यायचा. It means making God your trust for the future and His kingdom your delight. पण याचा अर्थ असा होतो की परमेश्वर देव आणि त्याचं जे संपूर्ण राज्य आहे त्या संपूर्ण गोष्टींमध्ये मी आनंद आणि मनोरम आणि विश्वास ठेवला पाहिजे. All of us have a set of things that we depend on for our security. आणि आपण आपली सुरक्षेचा किती विचार करत असतो की ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईलच याची आपण खात्री पटवून घेतो. Things that give us significance, आणि ज्या गोष्टी आपण त्याला अतिशय महत्त्व देत असतो, like the homes we have, ज्या प्रकारे आपल्याकडे घरं आहेत, the cars we own, ज्याकडे आपल्या प्रकारे गाड्या आहेत, the education that we have, आणि त्याच प्रकारचे शिक्षण आपण घेतलेलं आहे, what's in our bank account. त्याच प्रकारे आपल्या खात्यामध्ये किती शिल्लक आहे.
usually good things. हे गोष्टी चांगल्या आहेत Succeeding in your career, आणि आपलं जे संपूर्ण भवितव्य आहे त्यामध्ये आपण यशस्वी होणं having enough money, आणि आपल्याकडे पुष्कळचा पैका असणं so you can do whatever you want. जेणेकरून जे काही मला करायचं आहे त्या गोष्टी मी करू शकतो. Some of us live for our hobbies. आणि काही काही लोक आपल्या छंदासाठी जीवन जगत असतात Some of us want to just get more degrees. आणि कित्येक लोकांना मोठमोठ्या पदव्या आणखीन प्राप्त करायच्या असतात. There's nothing wrong with any of those. आणि या सर्व गोष्टींपैकी काहीही गोष्ट चुकीची नाही. But you see, following God means पण तुम्ही हे लक्षात ठेवा की देवाच्या मागे जाणे त्याचं अनुकरण करणे म्हणजे काय. letting go of all of those things आणि या सर्व गोष्टीला त्या सर्व गोष्टींच्या मागे तो व्यक्ती जाऊ द्या as your primary treasure आणि तुमचं एक प्राथमिक महत्वाचं एक धनसंपत्ती म्हणून and your security, आणि तुमची सुरक्षा म्हणून and making only God your source of your security. आणि तुमच्या सुरक्षेचा सगळ्यात महत्वाचा उगम आणि जो सोर्स आहे तो फक्त परमेश्वर देवालाच बनविणे. See, there is a radical revolution of your soul. आणि आपण पाहतो की आपला जो जीव आहे त्याबद्दल एक अतिशय महत्वाची अशी क्रांती घडताना आपण बघत असतो. And lastly, आणि शेवटची गोष्ट how do we get there? त्या ठिकाणामध्ये आपण कसं बरं जाऊ शकतो To become this blessing, हे आशीर्वाद इतर लोकांकरता सिद्ध होण्यासाठी. you and I must believe the impossible. तुम्ही आणि मी आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात. Abraham had to believe अब्राहमाला विश्वास ठेवायचा होता what he couldn't understand, जे त्याला बिलकुल समजत नव्हतं what seemed impossible, आणि तीच गोष्ट त्याला अशक्य वाटत होती. but then act on it. पण त्याने त्यावर आपण पाहतो की पाऊल टाकलं आणि विश्वास ठेवला. He had to believe that God would fulfill his promise. त्याला विश्वास ठेवायचा होता की परमेश्वर देवाने त्याला जे अभिवचन दिलेलं होतं ते अभिवचन तो पूर्ण करणारच. No evidence. आणि त्या ठिकाणामध्ये कोणता पुरावा दिसत नाहीये. He had to put his hand in God's hand त्याला आपला हात परमेश्वराच्या हातामध्ये द्यायचा होता and walk. आणि चालायचं होतं. Somewhere along the way, आणि कुठेतरी मार्गामध्ये चालत असताना after being 75 years old and more, आणि आपण पाहतो की आता पूर्ण त्याचं 75 वर्ष देखील पूर्ण झालेली असताना somehow he's going to have a son. आणि कसं तरी त्याला आता लेकरू होणार असतं And somehow God is going to make it all happen. आणि कसं तरी आपण पाहतो जे आपल्याला अशक्य वाटतं त्या गोष्टी पूर्णतेस जाणार होत्या. For you and I to follow God, तुम्हाला आणि मला जर देवाचं अनुकरण करत असताना you have to believe that he can save you. आणि तुम्हाला असा विश्वास ठेवायचा आहे की तो तुम्हाला वाचवू शकतो, तुमचं तारण करू शकतो. You have to believe he will use your life to be a blessing. आणि तुम्हाला असा विश्वास ठेवायचा आहे की तो तुमच्या जीवनाचा उपयोग करू शकतो, इतरांकरता तुम्ही आशीर्वाद म्हणून सिद्ध व्हावं. And so there are answers to these questions. आणि म्हणून या सर्व प्रश्नांकरता आपल्याकडे अशी उत्तरे आहेत. But before we get there, पण आपण त्या उत्तरांकडे जाण्याच्या अगोदर I want to take you to another passage in Genesis 22. पण मला तुम्हाला पुन्हा एकदा उत्पत्तीचा 22व्या अध्यायाकडे घेऊन जायचं आहे. And we're going to read the first 8 verses. आणि उत्पत्तीचा 22वा अध्याय पहिली 8 वचने तुम्हाकरता मला वाचायची आहेत. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लाविले. त्याने अब्राहामा अशी हाक मारिली तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3ऱ्या दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. Can you imagine this? तुम्ही याची कल्पना करू शकता का? God's asking your son, your daughter, to take it up the mountain and sacrifice. परमेश्वर देव तुम्हाला सांगत आहे, तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी पर्वतावर घेऊन जा आणि त्याचा यज्ञ कर.
Do you even will consider that? तुम्ही याचा विचार तरी करू शकता का? Will you even think that it is God? आणि तुम्ही असा विचार तरी कराल का की देवच माझ्याशी बोलत आहे का? Because it raises a lot of questions. आणि या ठिकाणामध्ये पुष्कळसे प्रश्न उभे राहतात. You have to consider how momentous this was. आणि मग तुम्ही फक्त विचार आणि फक्त कल्पनाच करू शकता की कशा प्रकारचा हा क्षण असेल. Having Isaac as his son was everything. आणि इसाक हा त्याला पुत्र प्राप्त होणे त्याच्यासाठी सर्व काही होतं. He would continue the family name. आणि त्याच प्रकारे संपूर्ण कुटुंब चालू ठेवणं आणि कुटुंबाद्वारे राज्य करत राहणं हे सर्व काही सोपं होतं. Wasn't this the child that God had promised? आणि परमेश्वर देवाने अभिवचन दिलेला हाच तो पुत्र नव्हता का? This is what everything was. आणि हे सर्व काही होतं. All their hopes and dreams and affections centered upon him. आणि आपण पाहतो की त्यांचा एकुलता एक पुत्र जो इसाक त्याच्यावर त्यांच्या सर्व महत्वाकांक्षा, त्यांचे स्वप्न, त्यांच्या आशा, त्यांचे हेतू केंद्रित झालेले होते. All of us are being asked that question this morning. आणि या सकाळी आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारण्यात येत आहे. And God says, आणि देव म्हणतो, would you lay the most important things in your life on that altar? आणि त्या वेदीवरती तुमच्या जीवनामधील जी सर्वात महत्वाची वस्तू आहे तुम्ही ती अर्पण करणार का? Would you even consider? तुम्ही असा विचार तरी करणार का? So let me ask you some questions about your life. म्हणून मला आता तुमच्या जीवनाविषयी काही प्रश्न विचारू द्या. And if you write these down and ask these to yourself over and over again, I think you will learn to experience God in ways you've never experienced. आणि जर तुम्ही हे प्रश्न चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलीत, जर तुम्ही लिहून घेतलीत, प्रत्येक वेळेस रोज आणि रोज ही प्रश्न स्वतःला विचारलीत, तर मला तुम्हाला आव्हान करू द्या की तुम्ही आपल्या जीवनामध्ये अगोदर कधी असा अनुभव घेतला नसाल, असा नवीन अनुभव आपल्या जीवनामध्ये घ्याल. First question. पहिला प्रश्न, Is God your primary treasure and trust? आणि परमेश्वर देव हाच तुमचा प्राथमिक भरोशाचा विषय आहे का? आणि तोच तुमची खरी धनसंपत्ती आहे का? You know how you can tell that? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही याचं उत्तर कसं देऊ शकता? Does he have full authority to tell you what to do with everything in your life? आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्या वेळेस कोणती परिस्थिती जर उभी राहिली तर त्यावेळेस नेमका मी कोणता निर्णय घ्यायचा, त्यावेळेस मी कसं वर्तन करायचं हे परमेश्वर देवच तुम्हाला सांगेल. त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवता का? Have you come to a point where you have told God he can have it all? आणि तुम्ही अशा आपल्या जीवनामध्ये कोणत्या मुद्द्यावर किंवा कोणत्या स्थितीमध्ये आलेला आहात का ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर देवाला म्हणता माझं सर्वस्व, माझं जीवन हे आता केवळ तुझंच आहे. My life, my job, my finances, my family, you can have it all. आणि माझं संपूर्ण जीवन, माझं संपूर्ण कुटुंब, माझा सगळा परिवार, माझा सगळा पैसा आणि माझी नोकरी आणि व्यवसाय आणि धंदा हे सर्व काही तुझंच आहे. It's like you take your checkbook, you sign on the bottom, and you give God a blank check. So आणि put whatever you want on it. ते अशा प्रकारे आहे की आता परमेश्वर देवा हा जो मी आहे चेक घेतलेला आहे त्यावर मी आता माझी सही करत आहे, पण त्यावर कोणतीही रक्कम मी लिहिलेली नाहीये. हा चेक तुला घे, तुला जी काही रक्कम लिहायची आहे तू त्यावरती लिहून टाक. If you are not in that position this morning, आजच्या सकाळी जर तुम्ही स्वतःला असं आढळता की मी त्या स्थितीमध्ये नाहीये, I would really question if you are the disciple that God is looking for. मग खरोखर हा प्रश्न तुमच्यावर मी उपस्थित करेल की ज्या प्रकारे देवाने इच्छा केलेली आहे त्या प्रकारे तुम्ही त्याचे शिष्य अजूनपर्यंत बनलेला आहात का? This is not to put you down. आणि तुम्हाला हे खाली दाखविण्यासाठी मी बोलत नाही. I'm in the same boat with you. तुमच्या बरोबर मी देखील त्याच नावेतून प्रवेश करीत आहे. But we are going to have communion. पण आता आपण थोड्याच वेळामध्ये प्रभू भोजनामध्ये जाणार आहोत. It's an opportunity for us to come before the Lord and say, I can't do this. आणि ही मोठी एक संधी आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपण परमेश्वर देवाकडे येऊ शकतो, त्याला म्हणतो की परमेश्वर देवा मला हे ठाऊक नाही, I don't know how to do it. कसं करायचं हे पण ठाऊक नाही, Maybe I don't want to do it, कदाचित मला ते करायला आवडणार पण नाही, but I want to surrender to you. पण मला आज माझ्या जीवनाचं समर्पण तुला करायचं आहे. Second question. दुसरा प्रश्न, Are you pursuing an earthly kingdom or a heavenly one? आणि मग तुम्ही आता कोणत्या राज्याच्या मागे लागलेला आहात? का तुम्ही जगाच्या राज्याच्या मागे लागलेला आहात का स्वर्गीय राज्याच्या मागे लागलेला आहात? What are your resources, your talents used to build?
आणि आता तुम्ही आपलं जे जीवन आहे, जे राज्य आहे, ते बांधण्यासाठी कोणत्या साधन सामग्रीचा, कोणत्या धनसंपत्तीचा वापर करीत आहात? Please understand, I'm not saying that everybody has to go into ministry. आणि तुम्ही कृपा करून लक्षात ठेवा, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांनी सेवा कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे. God gives us talents and skills in business and other areas. आणि परमेश्वर देव आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या विभागांमध्ये कौशल्य देत असतो, कला देत असतो, धनसंपत्ती देत असतो, पैसा देत असतो. But is your primary pursuit in those things glorifying God? पण ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करतो आणि देवाच्या गौरवासाठी या सर्व साधन संपत्तीचा वापर करत असतो And leveraging what you have for His purposes. आणि त्याचा उद्देश आणि हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो, आपल्याला निर्णय घ्यायचा असतो की मी याचा उपयोग नेमका कोठा केला पाहिजे. So are you leveraging the money that God gives you जो पैसा परमेश्वर देव तुम्हाला देत असतो, तुम्ही निर्णय काय घेता की तो पैसा कोठे खर्च करायचा? for His kingdom त्याच्या राज्यासाठी or just for you? का फक्त आपल्या स्वतःसाठी? Now people get retired all the time. आता आपण पाहतो की जे लोक आहेत ते कामामधून निवृत्त होतात. A lot of people say, पुष्कळ लोक असे म्हणतात, when I'm retired, आता मी निवृत्त झालेलो आहे I'm going to go to the ocean. आणि आता मी समुद्रकिनारी जाणार आहे. I'm going to buy a house over there. त्या ठिकाणामध्ये मी एक चांगला बंगला खरेदी करणार आहे And then I'll walk on the beach every day, आणि रोज मी बीचवर चालणार आहे take a nap, आणि त्या ठिकाणामध्ये चांगली झोप पण मी घेणार आहे and then I'll have a little dog, आणि त्याच प्रकारे छोटा कुत्रा पण मी पाळणार आहे and then we'll go out to eat, आणि मग आम्ही बाहेर खाण्यापिण्यासाठी जाऊ, and walk on the beach again, पुन्हा एकदा आम्ही समुद्रकिनारी चालू and go to bed. आणि त्या ठिकाणानंतर आम्ही आराम करू And that's going to be my life. आणि अशाच प्रकारे माझं जीवन मी व्यतीत करणार आहे. I have worked hard. आणि माझ्याकडे पुष्कळशी अशा प्रकारचं धनसंपत्ती मी प्राप्त केलेली आहे. Is retirement really a biblical concept? आणि आपण जर पाहिलं तर पवित्र शास्त्रामधून खरोखर ही संकल्पना आलेली आहे का निवृत्त होण्याची? You see, seizing the work that you have done for majority of your life is good. आणि तुमच्या जीवनामधून जे तुम्ही काम करत आलेले आहात इतक्या वर्षे आणि त्यामधून तुम्ही आता निवृत्त होत आहात, काम ते तुम्ही संपवत आहात, ती गोष्ट ठीक आहे. But saving up all your money पण तुमचे जे सर्व पैसे आहेत त्याची बचत करणे and spending your most valuable years on vacation, is that a good use of your time? आणि मग तुम्ही जो सर्व पैसा आता जमवलेला आहे आणि त्याचा उपयोग आता कोणत्या तरी सुट्टीसाठी घालवायचा आहे, हा खरोखरच सदुपयोग आहे का? See, when you retire, ज्यावेळेस तुम्ही निवृत्त होता you are free to serve God more fully. आणि तुम्ही आता पूर्ण वेळपणे देवाची सेवा करू शकता, त्याचं सेवा कार्य तुम्ही करू शकता. Think about it. याचा विचार करा. During retirement, आता निवृत्त होण्याच्या वेळेस you have most time. आणि तुमचा जो जास्तीत जास्त वेळ आहे You have most wisdom. आणि तुमचं जास्तीत जास्त जे शहाणपण आहे You have the most skill to offer. आणि त्याच प्रकारे तुम्हाला लोकांच्या चांगल्यासाठी उपयोगासाठी तुमच्याकडे कलाकौशल्य उपलब्ध असतात. You have most experience. तुम्ही जास्तीत जास्त अनुभवी असा लोक झालेले असता. And so your life is at a pinnacle to be used by God. आणि म्हणून आता तुमचं जीवन अशा प्रकारे चांगलं घडून आलेलं असतं की त्याचा उपयोग परमेश्वर देव अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. I call that a kairos moment. आणि मी आता अशा प्रकारे हा जो क्षण आहे त्याला एक किचकट असा क्षण म्हणू शकतो. It's a tipping point. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणामध्ये येऊन जो मनुष्य आहे तो आपल्या जीवनाच्या किचकट अशा स्थितीमध्ये आलेला असतो. God has blessed you tremendously. परमेश्वर देवाने तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद केलेले असतं. And whether you think you are capable or not, आणि तुम्ही जर विचार करत असाल की त्यासाठी माझ्यामध्ये तेवढी योग्यता आहे की नाही, it doesn't really matter. त्यामुळे काही फरक पडत नाही. What matters is, are you giving your life into God's hand? पण फरक कशामुळे पडतो की तुम्ही जर आपलं जीवन परमेश्वराला देता की नाही. See, that's the question, isn't it? आणि तो एक प्रश्न आहे, हो की नाही? Are you pursuing an earthly kingdom or a heavenly one? आणि तुम्ही जे स्वर्गीय राज्य आहे का जगिक राज्य आहे, तुम्ही कोणत्या राज्याच्या मागे चाललेले आहात? And when you face that kairos moment, ज्यावेळेस तुम्ही अशा अतिशय अवघड किचकट प्रश्नांना परिस्थितीला सामोरे जाता, you would realize तुम्हाला अशा प्रकारे समजून येईल that you have tapped into something very special with God. की परमेश्वर देवाबरोबर नक्कीच कोणत्या तरी विशेष गोष्टीमध्ये तुम्हाला आणून ठेवण्यात आलेलं आहे. Whatever feels impossible जे काही आपल्याला अशक्य असंभव वाटतं is no more impossible. त्या इथून पुढे असंभव नाहीये. No more impossible
impossible than a 90-year-old woman getting pregnant. आणि आता 90 वर्षांपेक्षा जास्त वयाची स्त्री ज्यावेळेस ती गरोदर बनते त्याच्यापेक्षा जास्त कोणतीही गोष्ट असंभव नाहीये. No more impossible than a dead person coming out of the grave. आणि एक मूर्त व्यक्ती जो आपण पाहतो की त्याच्या कबरेमधून बाहेर येतो त्याच्यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी अशी असंभव नाहीये. See, we have a God who does, the most impossible things possibly. आणि आपला देव असा देव आहे की जो आपण पाहतो की जो अशक्य गोष्टी शक्य करत असतो. And finally, आणि शेवटचं गोष्ट, as we get to closing, जसं आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत, these are the most critical questions I want to ask you. आणि हे अतिशय किचकट असे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. These questions I ask myself all the time. प्रत्येक वेळेस हे प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारत असतो. And I want you to ask this to you so you would do the same. आणि त्याच प्रकारे माझी अशी इच्छा आहे की हे प्रश्न तुम्ही देखील स्वतःला विचारावेत. So, number one, पहिला प्रश्न, is what you are living for today आणि ज्या कशा करता तुम्ही आज जगत आहात worth him dying for? आणि तुम्ही त्यासाठी ज्यावेळेस मराल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल का की होय मी ज्या गोष्टी केल्या त्या चांगल्या होत्या? Meaning what Christ died for. आणि ज्या ख्रिस्त आपल्यासाठी मेला त्याचा अर्थ तुम्ही समजून घेतला का? So what we're living for is worth Christ dying for. आणि म्हणून ज्या गोष्टींसाठी मी जगलो ते बरोबर आहे का की ज्या गोष्टींसाठी ख्रिस्त मरण पावला? Can you say yes? तुम्ही होय असं म्हणू शकता का? If you can't say yes, जर तुम्ही म्हणू शकता की होय खरोखरच, then we have some work to do, isn't it? मग खरोखरच आपल्याला काहीतरी सेवा कार्य आहे की जे आपल्याला पूर्ण करायचं आहे. Second thing, दुसरा प्रश्न, is what you are doing with your life worthy of the magnitude of his sacrifice? परमेश्वर देवाने तुमच्यासाठी जे सर्व त्याग केलेलं आहे, जे बलिदान केलेलं आहे आणि ज्या गोष्टी केलेल्या आहेत, खरोखर तुम्ही आपलं जीवन त्यासाठी व्यतीत करीत आहात का? Once again, पुन्हा एकदा मी विचारतो, Jesus gave his life. येशूने आपलं जीवन देऊन टाकलं. How you're living, तुम्ही कसं जगत आहात? can you say that sacrifice was worth it? तुम्ही असं म्हणू शकता का होय त्याने माझ्यासाठी जे बलिदान केलेलं आहे ते खरोखर योग्य होतं, त्यासाठी मी पात्र आहे? And the third question, आणि तिसरा प्रश्न, does the scale of your dreams match the scale of his sufferings? आणि तुम्ही ज्या प्रकारे आपलं जीवन जगत आहात आणि ज्या प्रकारे परमेश्वर देवाने तुमच्यासाठी बलिदान केलेलं आहे त्या जीवनामधलं तुमचं जे प्रमाण आहे ते त्याच्या बलिदानाशी मॅच करतं का, साम्य खातं का? How will you respond तुम्ही कशा प्रकारे प्रतिसाद द्याल with the sacrifice and faith that allows us to become this blessing that God has declared over us? आणि आपल्यावर परमेश्वर देवाने जो आशीर्वाद घोषित केलेला आहे त्यासाठी मी कोणता त्याग केला पाहिजे, मी कोणतं बलिदान केलं पाहिजे आणि मी त्याच्यावर कसा भरोसा ठेवला पाहिजे? That's why I call this a kairos moment personally for each one of us. आणि म्हणूनच मी विशेष करून अतिशय महत्त्वाचा हा जो शब्द आहे कायरॉस किंवा किचकट किंवा आपल्या जीवनामध्ये अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे हा शब्द वापरत आहे. I think this is a kairos moment for Christians, not only in our church, but in this city and in the world. आणि फक्त आपल्या मंडळीमध्येच नाही, आपल्या परिवारामध्येच नाही, पण या शहरामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हा अतिशय अवघड किचकट असा क्षण होऊन गेलेला आहे. The wealth of this world has a way of knitting our hearts. आणि आपण पाहतो की या जगामधील जी सर्व धनसंपत्ती आहे त्यामध्ये जवळ आपण सर्वजण संपूर्ण जग त्याच्यासमोर नमन करतो. And spiritually, that's a dangerous condition. आणि आध्यात्मिक रीतीने जर आपण पाहिलं तर ती अतिशय धोकादायक अशी परिस्थिती आहे. And God gives you and I the kairos moments of our life. आणि परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अवघड आणि किचकट क्षण देत असतो. It's a critical moment किचकट ही वेळ आहे where you must make good decisions, ज्या ठिकाणामध्ये तुम्हाला चांगलेच निर्णय घ्यायचे असतात, where you can transfer your kingdom from this world to him. आणि ज्या क्षणामध्ये तुम्हाला या जगामधील तुमचं जे राज्य आहे ते त्याच्यामध्ये बदलायचं आहे. So the primary purpose of whatever we do when we give it all to God आणि म्हणून सर्वात प्रथम आणि प्राथमिक उद्देश कोणता असेल ज्यावेळेस आपण आपलं सर्वस्व परमेश्वर देवाला देतो? it's not so that we're giving money and things and things that we love and want and this and that. That's not the purpose. आणि तो उद्देश नाही की माझ्याकडे जे आहे, जे पैसा असेल, शिल्लक असेल, माझं कला कौशल्य असेल, देवाला सगळं देऊन टाकायचं. It's to get the idols of your my heart out. आणि ते म्हणजे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाच्या आतमध्ये असलेल्या जे सर्व मूर्ती आहेत त्या देऊन टाकायच्या. See, we have idols.
आपल्याकडे त्या मूर्त्या आहेत We are serving those idols. आणि खचितच आपण सर्वजण मूर्त्या घेऊन चालत असतो. And sometimes the idol is our wealth, sometimes it's our kids, sometimes it's our professions. You know, you name it, fill in the blank. What is the idol? आणि म्हणून तुम्ही हे लक्षात आणायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये नेमक्या त्या कोणत्या मूर्त्या आहेत की त्या तुम्ही आपल्या आतमध्ये पाळून ठेवलेल्या आहेत. तुमचा परिवार असेल, तुमचे लेकरं असेल, तुमचा धंदा असेल, तुमची नोकरी असेल. These are all useless toys. आणि या सर्व आपण पाहतो की कोणत्याही त्याचा उपयोग नाहीत, अनुपयोगी अशा त्या सर्व खेळणी आहेत. If Jesus does not return, आणि जर आपण पाहतो की येशूला जर मारण्यात आलं नसतं then you and I will be going home to be with him. तर तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर घरी जाऊ शकलो असतो. And remember, nothing you have, you're going to take it with you. आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा की तुमच्याकडे तिकडे ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्ही काहीही घेऊन जाणार नाहीत. The Kairos moment is today. आणि तो किस्सा क्षण आजच येऊन ठेपलेला आहे. How do you want to live your life going forward? इथून पुढे तुम्हाला आता आपलं जीवन कसं जगायचं आहे? Revival happens because you and I, this morning, go before the throne of God, before that table, and make a decision. आणि संजीवन हे त्याच वेळेस येतं ज्यावेळेस तुम्ही आणि मी ही जी संधी आहे त्याचा उपयोग करून घेतो. त्याच्या आपण दयेच्या आणि कृपेच्या आसनाजवळ जातो. त्याने जो मेज तयार केलेला आहे आपण त्याकडे नम्रपणाने जातो. Revival doesn't come because you're praying for everybody else to get revived. Revival comes because you're offering yourself to be revived. आणि दुसऱ्या सर्वांकरता तुम्ही प्रार्थना करत आहात पण स्वतः करता करत नाहीत. संजीवन तेव्हा येणार नाही, पण संजीवन तेव्हाच येईल ज्यावेळेस तुम्ही स्वतः आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करीत असता. So the real meaning of all of this story, as with all Old Testament stories, आणि म्हणून आपण जर सर्व जुन्या करारामधील या कथा पाहिल्या, घटना पाहिल्या तर त्यामधून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो that Jesus was the real Abraham. की येशू ख्रिस्त जो आहे तो खरा अब्राहम होता. He answered the call of God to leave all the comfortable and familiar things to go into the void. आणि आपण पाहतो की परमेश्वर देवाने पित्याने त्याला जी आज्ञा केलेली होती त्या प्रकारे त्याने पण परमेश्वर देवाच्या आज्ञेचं अनुकरण केलं आणि त्याला पुढचं काही माहिती नव्हतं. त्या जगामध्ये तो आला not knowing where he went to create a new people to God. आणि देवासाठी एक नवीन प्रकारचे लोक बनविणं ही एक मोहीम त्याला देण्यात आलेली होती. Isaac was a picture of Jesus, इसहाक हा देखील आपण पाहतो की येशूचं एक तो प्रतिबिंब आहे who would be sacrificed on top of that mountain for your and for my sins. आणि तुमच्या आणि माझ्या पापांसाठी आपण पाहतो की त्या डोंगरावरती त्या पर्वतावरती तो गेलेला आहे आणि एक यज्ञ म्हणून सिद्ध झालेला आहे. But when the father raised the knife over him, पण ज्यावेळेस पित्याने आपला सुरा त्याच्यावरती उगारिला no angel would stand in the way. आणि त्या ठिकाणामध्ये कोणताही देवदूत उभा राहिलेला नाही. God would plunge it deep into his heart. आणि परमेश्वर देवाने त्याच्या एकदम आतमध्ये तो सुरा खुपसिला. He would wear a crown of thorns आणि आपण पाहतो की त्याने तो काट्यांचा मुकुट देखील आपल्या शिरावरती घातला. and be sacrificed in our place so you and I could go free. आपल्याऐवजी तो त्या ठिकाणामध्ये त्याने आपली जागा घेतली आणि आपल्याऐवजी तो मेला जेणेकरून आपण त्याच्या ठिकाणामध्ये स्वतंत्र रीतीने जाऊ शकू. And now we can say, आणि आता आपण म्हणू शकतो I know, मला ठाऊक आहे God, that you love us because you did not withhold your son, your only son, from us. आणि परमेश्वर देवा तू खरोखर आमच्यावर प्रेम करतोस, प्रीती करतोस कारण तू आपला एकुलता एक पुत्र देखील आमच्यापासून राखून ठेविला नाही. What emotions should we have in our heart right now? मग आत्ता या क्षणाला कोणत्या प्रकारच्या भावना आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजेत? Maybe you're afraid. कदाचित तुम्ही घाबरलेला असाल Maybe you are afraid to go into the unknown. आणि कदाचित तुम्ही आता जे भविष्यकाळ पूर्णपणे अंधुक दिसत आहे त्या ठिकाणामध्ये जाण्यास घाबरलेला असाल. And because of that, you have never experienced the Christian life like you should. आणि म्हणून ज्या प्रकारे तुम्ही ख्रिस्ती जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे आतापर्यंत तुम्ही तसा अनुभव घेतलेला नसाल. I know it's scary. मला ठाऊक आहे की हे खरोखर भीतीदायक आहे. See, we have to live in the gap between the promise and its fulfillment. आणि जे अभिवचन आहे आणि अभिवचनाची पूर्तता आहे त्यामधलं जे जीवन आहे आपल्याला हे जीवन जगायचं आहे. And so you meet that fear with the promise that he who called you is faithful. आणि म्हणून अशा प्रकारचे जीवन जगत असताना आपल्याला एकच विश्वास आणि भरोसा ठेवायचा आहे की ज्या परमेश्वर देवाने आपल्याला बोलविलेलं आहे, पाचारण केलेलं आहे तो विश्वासू आहे. It doesn't mean that you will understand it. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. You have to just trust in your God तुम्हाला फक्त तुमच्या देवावर भरोसा ठेवायचा आहे with your treasures. तुमच्या सर्व जी धनसंपत्ती आहे त्याद्वारे. And either you're going to trust him आणि एकतर तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवणार आहात
or you're going to leave trusting your treasures. किंवा तुम्ही जे तुमची धनसंपत्ती आहे त्याच्यावरच तुम्ही भरोसा ठेवू शकणार आहात. And that's what you will experience going forward. आणि येथून पुढे तुम्ही त्याचाच अनुभव घेत राहाल. We have a deep sense of humility. आणि आपण पाहतो की आपल्याकडे पूर्ण जी नम्रता आहे त्याचं देखील आपल्याला महत्त्व ठाऊक आहे. We have an overwhelming sense of gratefulness. आणि त्याच प्रकारे जे मोठं आणि महानपण आपल्यावर करण्यात आलेलं आहे त्याचा अनुभव पण आपल्याकडे आहे. It doesn't matter how you walked into this room. आणि या ठिकाणामध्ये तुम्ही कसे आलेले आहात यामुळे काही फरक पडत नाही. It's how you walk out now. पण आता तुम्ही या ठिकाणामधून कसे बाहेर जाणार आहात ते महत्त्वाचं आहे. God's asked you some important questions in your life. आणि आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने काही प्रश्न विचारलेले आहेत. You're going to get an opportunity to be a blessing. तुम्हाला एक संधी प्राप्त होणार आहे. तुम्ही स्वतः एक आशीर्वाद सिद्ध होऊन दाखवायचं आहे. God loves a cheerful giver. परमेश्वर देव संतोषाने आनंदाने देणारा जो आहे त्याच्यावर प्रीती करतो. It's not limited to money. आणि ते फक्त पैशाशीच मर्यादित नाही. It's a cheerful heart. पण तुमच्याकडे ते आनंदमय आणि त्याच प्रकारे संतोषाने जे असं हृदय आहे ते देखील पाहिजे. When you get the gospel, ज्यावेळेस तुम्हाला शुभवर्तमान मिळतं and those who get the gospel, आणि ज्या सर्वांना शुभवर्तमान प्राप्त होतं, you begin to live with excitement and humility and gratefulness. आणि तुम्ही मग त्यानंतर जर तुमच्यावर उपकार झालेला आहे, परमेश्वर देवाचं जे महानपण आहे आणि त्याने जी केलेली प्रीती आहे त्यामध्ये तुम्ही आपलं जीवन व्यतीत करू लागता. And that is what God desires for you and for me. आणि परमेश्वर देवाची तुमच्यापासून आणि माझ्यापासून हीच एक इच्छा आहे. I pray मी प्रार्थना करतो that you and I as people of God, तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणून that we would live lives आपण अशा प्रकारचं जीवन जगावं that no longer are hoping to experience God. आणि ते अशा प्रकारचं जीवन नसावं की फक्त आपण परमेश्वर देवाचा अनुभव घेणार आहे त्या आशेवरच आधारित असावं. You now clearly see तुम्ही आता फार स्पष्टपणे पाहिलेलं आहे that you can experience God. तुम्ही देवाचा अनुभव घेऊ शकता. No doubt. कोणताही संशय नाही. I'm not saying it's easy. मी असं म्हणत नाही की हे फार सोपं आहे. I know it's a battle every day मला ठाऊक आहे की हे रोज आणि रोजचं एक युद्ध आहे. with every decision. प्रत्येक जो निर्णय आपण घेत असतो, Because giving some things to God is easy. कारण देवाला काहीतरी गोष्ट देणे ही गोष्ट सोपी आहे. But you see the kind of things God asks. पण तुम्ही हे बघू शकता की देवाने कोणत्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणामध्ये मागितलेल्या आहेत. Because He knows कारण त्याला ठाऊक आहे the only way the idols will leave your heart if you're willing to give your treasure to Him. जर तुम्ही आपली धनसंपत्ती आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्यावर तुम्ही प्रेम करता जर तुम्हाला त्या परमेश्वराला द्यायच्या आहेत तर सर्वात प्रथम तुमच्या अंतःकरणामधल्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला बाहेर काढाव्या लागणार आहेत. The exchange has to happen. आणि हा जो मोठा बदल आहे तो बदल घडून आलाच पाहिजे. And until that exchange happens, आणि जोपर्यंत आपण ही देवाणघेवाण होत नाही, you're not going to experience God the way you should. ज्या प्रकारे तुम्हाला परमेश्वर देवाचा अनुभव पाहिजे त्या प्रकारे अनुभव कधीही होणार नाही. Maybe you experience God a little bit here and there, आणि इथे तिथून थोडाफार अनुभव तुम्हाला परमेश्वर देवाविषयी घडेल, but it always leaves you wanting. पण तो तुम्हाला नेहमीच विचार करायला भाग पाडेल. We gotta live because really we can't control anything. आणि खरोखर परमेश्वर देव आपल्या बरोबर राहतो आणि आपण कोणत्याही गोष्टीचं स्वतःहून नियंत्रण करू शकत नाही. And so let's surrender our lives. आपण आपलं जीवन त्याला समर्पित करूयात. Praveen, if you can come and lead us in a song of meditation and surrender. आणि समर्पितपणाचं जे गाणं आता आपल्या समोर सादर केलं जाईल. And let's take this time before we take communion. आणि प्रभूच्या मेजाबरोबर आपण सहभागी होत असताना या वेळेचा आपण उपयोग करूयात. Let's use that opportunity. या संधीचा आपण उपयोग करूयात. God has given us this time. परमेश्वर देवाने ही वेळ आपल्याला दिली आहे. Remember, it's not about how capable you are. आणि हे लक्षात ठेवा, आपण किती आपल्यामध्ये क्षमता आहे हे महत्त्वाचं नाही. It's are you willing to trust Him? पण हे महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवण्यासाठी, विश्वास ठेवण्यासाठी इच्छुक आहात का? Are you willing to surrender to Him त्याला समर्पित होण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? with no strings attached? आणि त्या ठिकाणामध्ये स्वतःची शक्ती, स्वतःची ताकद कोणत्याही प्रकारे वापरायची नाही. We can't play games with God. देवाबरोबर आपण कोणत्याही प्रकारचा खेळ खेळू शकत नाही. It's all in or all out. हे एकतर एक पूर्ण आतमध्ये आहे किंवा पूर्ण बाहेर आहे. What do you have to lose? तुम्हाला काय बरं गमवायचं आहे? You've lived the way you have. ज्या प्रकारे तुम्हाला जीवन जगायचं आहे त्या प्रकारे तुम्ही जीवन जगत आलेला आहात.
Why not try and experience what Jesus really has for you? मग खरोखर येशूने तुमच्यासाठी जे साठवून ठेवलेलं आहे त्या प्रकारे आता आपण येथून पुढे का बरं जीवन जगू नये? Your decision. हा निर्णय तुमचा आहे It responds to His word. आणि त्याच्या वचनाप्रती तुमचा प्रतिसाद काय बरं असणार आहे? May the Lord bless you. परमेश्वर देव प्रत्येकाला आशीर्वादित करो.